नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत। त्यातील आज आपण पहिलं जे प्रकरण आहे त्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज आपण प्रकरण पहिले आनुवंशिकता व उत्क्रांती याचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आता तुम्हाला आनुवंशिकता म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे। आनुवंशिकता म्हणजे तुम्ही जे आजूबाजूला आपल्याला जी प्राणी दिसतात, म्हणजे जसं आहे गाय आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, त्यांची जी पिल्लं असतात ती त्यांच्यासारखीच असतात। कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखं असतं, मांजराचं पिल्लू मांजरासारखं असतं, गायची जी वासरं असतात ती तिच्यासारखी असतात, किंवा आपल्या माणसांमध्ये जे माणसं आहेत त्यांची मुलं त्यांच्यासारखीच असतात, म्हणजे आईवडिलांसारखी त्यांची मुलं असतात। आता यामध्ये हे जे 8 घटक आहेत ते आपण एक एक घटक प्रत्येक वेळेला अभ्यासणार आहोत। तर आता यामध्ये आपण ह्या धड्याचा अभ्यास करण्याच्या सुरुवातीला काही प्रश्न अभ्यासूयात। त्यामध्ये म्हणजे ते अभ्यासल्यामुळे आपल्याला पुढे जो काही आपल्याला प्रकरण अभ्यासायचं आहे त्यामध्ये आपल्याला उपयोग होईल। तर ते इथे बघा, हा पहिला काय आहे प्रश्न की सजीवांच्या पेशी केंद्रकातील आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता। आता हे मागे तुम्ही अभ्यासलेले आहेत आधीच्या इयत्तांमध्ये, त्यावरच आधारित हे तुमची प्रश्न आहेत। तर त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे, त्याला म्हणतात गुणसूत्र। गुणसूत्र हा घटक जो आहे तो काय करतो, आनुवंशिक गुणधर्म वाहून नेतो पेशी केंद्रकातील, आणि ही गुणसूत्रे केंद्राम्ले व प्रथिने यांची बनलेली असतात। आणि दुसरा प्रश्न आहे, आपल्या मातापित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात। तर त्या प्रक्रियेस आनुवंशिकता असे म्हणतात। आणि DNA तिसरा जो प्रश्न आहे, DNA रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो। तर DNA जो रेणू आहे तो डीऑक्सी रायबोज शर्करा, फॉस्फरिक आम्ल व नत्रयुक्त पदार्थांच्या जोड्या यांच्यापासून बनलेला असतो। हे आहे ह्या 3 प्रश्नांची उत्तरं। आता आपण पुढे आनुवंशिकता म्हणजे काय ते अभ्यासूयात। आनुवंशिकता व आनुवंशिक बदल हा घटक आता आपण अभ्यासूया। तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय, हे तुम्हाला ठाऊक आहे। म्हणजेच ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्याख्येमध्ये आले। ही जी काय आहे ती काय आहे, आनुवंशिकतेची व्याख्या आहे। आणि ह्या आनुवंशिकतेचा किंवा आनुवंशिकीचा जो शोध आहे तो कुठल्या शास्त्रज्ञांनी लावला, तर तो शास्त्रज्ञ आहे ग्रेगर जोहान मेंडेल। त्यांनी यावरती बराच काळ संशोधन केलं आणि यावरती आनुवंशिकतेबद्दल काही निष्कर्ष त्यांनी शोधून काढले। 1901 साली ह्युगो दी व्हॉस या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला। म्हणजे काही जनुकांमध्ये जर अचानक काही बदल झाले तर ते का घडतात ह्याच्यातला कार्यकारण भाव या सिद्धांताने आपल्याला लक्षात आला। यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली, आणि हे तोपर्यंत कोणालाही माहीत नव्हतं, तेव्हा ते पहिल्यांदी प्रकाशात आलं। जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाले। त्यामुळे आनुवंशिक सामग्री त्यासाठी संशोधन सुरू झालं। यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकमिलन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉड या 3 शास्त्रज्ञांनी मिळून काही विषाणू जर वगळले तर प्रत्येक सजीवांमध्ये DNA हाच आनुवंशिक सामग्री आहे, किंवा DNA हीच आनुवंशिक सामग्री आहे हे सिद्ध झाले। आता 1961 साली फ्रान्सचे 2 शास्त्रज्ञ फ्रॅकॉइस जेकब आणि जेन मोनाड या आनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीतील DNA
द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली आणि त्यामुळे DNA मधील जे रेणूंमध्ये जे दडलेले जनुकीय संकेत आहेत ते उलगडण्यासाठी त्याची मदत झाली आणि यातूनच जनुक अभियांत्रिकेच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी DNA तंत्र विकसित झाले. आता या ज्या जनुक अभियांत्रिकीचा उपयोग कुठे कुठे होतो तर आपल्याला अनुवांशिक विकृतीचे निदान करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचा प्रतिबंध आपल्याला त्यामुळे करता येतो कारण त्याच्यावरती उपचार करता येतात, औषध उपचार करून. तसेच प्राणी संकर करता येतं, वनस्पती संकर करता येतं. जसं तुम्ही ते डॉली मेंढी वगैरे ह्याची जी उदाहरणं बघितलेली आहेत ती या सगळ्यांमुळे शक्य होतात. आणि इथे काय होतं, सूक्ष्मजीवांचा वापर करून औद्योगिक प्रक्रियांसाठी म्हणजे जसं आता आपल्याला प्रोसेस फूड मिळतं, म्हणजे जसं दही तयार करणे आहे, पनीर तयार करणे आहे, या गोष्टींसाठी त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येतो.